श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा माः पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। विभो भक्तिने मोक्ष ही तुच्छ केला गुणा गावया वेद तो ही भुकेला। धरी पाऊले स्वर नदी चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा। जयांचा जगी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य। जरी जरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। तारायासी भवार्णवाद जनता तारू तुम्ही जाहला वाणीने निज राम नाम महिमा लोका तत्वा गायला। नौका हीच अखंड नाम स्मरणे तारावयासी जन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे सोवंदन। सद्गुरुनाथ महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय। रघुवीर समर्थ पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय। रघुवीर समर्थ रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा। हो जय रामा पतित पावन पूर्ण कामा रामा पतित पावन पतित पावन पावन पतित पावन पूर्ण कामा रामा पतित पावन पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो
हो जय नाथा हो दीनानाथा नाथा हो दीनानाथा हो दीनानाथा हो दीनानाथा नाथा हो दीनानाथा हो दीनानाथा तुझी चरणी तुझी चरणी तुझी चरणी तुझी चरणी राहो माता रामा तुझी चरणी राहो माता रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा बंधू हो दिन बंधू बंधू हो दिन बंधू हो दिन बंधू हो दिन बंधू बंधू हो दिन बंधू हो दिन बंधू रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो पतित पावन पूर्ण कामा रामा पतित पावन पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो रामा हो जय रामा रामा हो जय रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी करी करुणा साबुली दया करी करुणा साबुली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज जय रामात्मज तनयावरी करी
जय रामात्मज तनयावरी करी सुख कर सावली दया करी सुख कर सावली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु रूप जयांचे मनबुद्धी परवाचे अगोचरू अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी ब्रह्मचैतन्य माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामानंदा माझे आई मजला ठाव द्यावा पायी प्रल्हाद गुरुराज माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय जय रघुवीर समर्थ गुरुचरणी ठेविता भाव
आपे आप भेटे देव. मध्यमात जातोय का गुरुची मध्यमात गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. आपे आप भेटे देव. गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. आपे आप भेटे देव. म्हणोनी गुरुसी भजावे. म्हणोनी गुरुसी भजावे. म्हणोनी गुरुसी भजावे. म्हणोनी गुरुसी भजावे. रूप ध्यानासी आणावे. रूप ध्यानासी आणावे. गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. आपे आप भेटे देव. गुरुपाशी आहे देव. गुरुपाशी आहे देव. वारंवार सांगो काय. वारंवार सांगो काय. वारंवार 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 सांगो काय. वारंवार सांगो काय. गुरुपाशी 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 आहे देव. वारंवार सांगो काय. वारंवार 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 सांगो काय. गुरुपाशी आहे देव. गुरुपाशी गुरुपाशी आहे देव. गुरु चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे गुरुवचनी. तुका म्हणे गुरुवचनी. देव भेटे जनीवनी. देव भेटे जनीवनी. जनीवनी जनीवनी. देव भेटे देव भेटे देव भेटे जनीवनी. देव भेटे जनीवनी. देव भेटे जनीवनी. देव भेटे जनीवनी.
गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मंत्रतंत्र उपदेशिते घरोघर गुरु आयिते जो शिष्यासी मिळवी सद्वस्तुते सद्गुरु त्याते श्री कृष्ण मानी राजाधिराज रामचंद्र भगवान की कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव म्हणोनी गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे गुरुपाशी आहे देव वारंवार सांगो काय तुका म्हणे गुरुवचनी देव भेटे जनी बनी राजाधिराज रामचंद्र भगवान की प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि महाराज आपल्या वाणीनं सांगताना म्हणतात की या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर आपण मिळवण्यासारख्या अनेक गोष्टी जरी असल्या ना तरी त्यातली प्रमुख गोष्ट कोणती आहे ती सद्गुरूंची प्राप्ती होणं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ॲडमिशन मिळाली आहे. झालंय असं 2010 साली सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आला आहे. त्याच्या आधीपासून सुद्धा शिक्षण मोफत होतं बरं का, पण सक्ती नव्हती. आमच्याकडं काही गोष्टींची सक्ती केल्याशिवाय लोकांना कळतच नाही. शिक्षण सगळ्यांना मोफतच होतं. मोफत शिक्षण, सार्वत्रिक शिक्षण, सर्व शिक्षा असं त्याला नंतर नाव मिळालं. आता शिक्षा हा हिंदीतला शब्द आहे, मराठीत घेऊ नका. सार्वत्रिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याकरता सरकारनं शिक्षणाच्या अनेक योजना केल्या, पण आईबाप लेकराला शाळेत घालत नाहीत. का? कामावर ठेवलं तर 400 रुपये निम्मा दर का होईना मिळतो. आणि म्हणून अनेक कुटुंबातली अनेक लहान मुलं ही शिक्षण सोडून कुठंतरी कामधंद्याला असायची. कुठं कब्बशा विसळ, कुठं भांडी घास, कुठं शेतावर मजुरी कर. आणि म्हणून मग सरकारनं कायदाच असा करून टाकला काय की सक्तीचं आणि मोफत शिक्षण. म्हणजे काय? वय वर्ष 6 ते वय वर्ष 14. बुवा शाळेतलं इथं का सांगायला लागला? सगळीकडे शाळाच आहे बरं का. आता शाळा करायची की शाळा करायची हा विषय आपल्याशी आहे की 0 ते 6-14 वयोगटामधल्या सगळ्या मुलांना मोफत, सरकारकडनं मोफत पाठ्यपुस्तकं, मोफत माध्यान्ह भोजन, मोफत विद्यार्थ्यांना गणवेश, मोफत. काय द्यायचं ठेवलं हो सरकारनं? तुमच्याकडे मूल जन्माला आलं की सगळं मोफत, पण किती जन्माला यावं त्याच्यावर निर्बंधच राहिला नाही. सगळंच मोफत मिळतं आहे, पण मोफत मिळालं म्हणून त्याचा उपयोग काय करायचा हे आम्हाला गमलेलं नाही. 6 ते 14 वयोगटामध्ये मुलांना शाळेत पाठवा. 80च्या दशकापासून शिक्षणामध्ये वेगवेगळे रिफॉर्म्स झाले आणि या रिफॉर्म्समधनं लोक शिकली नाहीत. सरकारच्या असं लक्षात आलं की नुसतं शिक्षण मोफत ठेवून उपयोगाचं नाही, आता ते सक्तीचं केलं पाहिजे. म्हणजे काय केलं बरं? त्यामुळे 6 ते 14 वयोगटातल्या मुलाला जर आईवडिलांनी शिकायला घातलं नाही तर त्या आईवडिलांवर कायद्यानं खटला भरता येईल. आणि शाळेत आलेलं मूल जर शिकलं नाही तर मास्तरवर खटला दाखल करता येईल. दोन्ही तरतुदी करून ठेवल्या. काय की शाळेत आला तर तो शिकला पाहिजे आणि शाळेत पाठवणं आईबापाचं कर्तव्य आहे. या 2 गोष्टी सरकारनं केल्या. आम्ही म्हणतो सगळी शिकली, पण खरंच शिकली का हो? लोकलचा दरवाजा लावण्यावरनं माणसाचा राग इतका विकोपाला जातो की समोरच्याला तो भोसकून टाकतो. याला शिक्षण म्हणायचं का? नाव शाळेत सगळ्यांचं घातलं. माझा मूळ विषय तो आहे, मी विषयाला सोडणार नाही. पागोटं तेवढ्याकरता बांधायचं की डोक्यातलं बाहेर काही जाऊ द्यायचं नाही.
पण पगडी घातली की विद्वत्ता मिरवायला लागतो माणूस. जे घालतात त्यांच्याबद्दल टीका नाही. आपण विद्वान नाही, भगवंताच्या समोर आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा. काकूंनी मगाशी सांगितलं, आजचं कीर्तन मागून घेतलेलं. काही गोष्टी मागायला लाज वाटू देऊ नये. अहो, जयंतीच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण महाराजांच्या जयंतीच्या दिवशी कीर्तन करणं, आपल्या जन्मदिनाच्या दिवशी कीर्तन करणं, याच्यासारखा आनंद आयुष्यात काय आहे? बाकी काय आयुष्यात मिळवलं का नाही ह्याच्यासाठी नाही, पण महाराजांच्या पाशी वाढदिवसाच्या दिवशी जायला मिळणं याच्या इतका आनंद कशात आहे? म्हणून सेवा मागून घेतली आणि सेवेला विचार करत असताना पूर्वरंगाची सगळी टाचणं पाहिली. म्हटलं सगळेच बहुतेक पूर्वरंग सांगून झाले. पण आता हे जे यंत्र आहे ना, याच्यामुळे चोरी लगेच पकडली जाते. पण चांगलं आहे बरं का हे. आमच्याकडे भागवत आत्ता झालं 15 दिवसापूर्वी. 125 माणसं मंदिरात बसू शकतील एवढी व्यवस्था आहे. त्याच्या पुढची लोक आली तर कुठे व्यवस्था करणार? 30-35 माणसं ऑनलाईन ऐकत होते. का? येणं जाणं सोयीस्कर नाही आहे. आणि 3-4 जणं साता समुद्रापार, म्हणजे इथलेच आहेत, मूळचे मंदिरात येणारेच आहेत, पण आता सध्या इथं नाही, त्यांनाही ऐकायची सोय झाली. साधनाचा उपयोग आम्ही कसा करतो ना, फार महत्त्वाचा आहे. शाळेत नाव सगळ्यांनी घातलं, पण सगळे शिकले का हा आपला प्रश्न आहे. महाराजांकडे अनुग्रह प्रत्येकाला मिळाला. इथं बसलेला अपवादानं एखादा असेल की ज्यांना अनुग्रह घेतलेला नाही. मठात घेतो म्हणजे रामनाम घेतो, विधान आणि त्या विधानाचं पुढचं स्टेटमेंट, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, आपलं जर आणि तर, ह्याच्यामध्ये ना मठात जातो म्हणजे नामाची एक माळ का होईना दिवसभरात करतो. आणि तो काय करतो? महाराजांकडनं अनुग्रह घेतला म्हणून. पण आमचं झालं आहे असं, आमचे आप्पा कायम सांगायचे, वरदानंद भारती स्वामी महाराज, की आम्ही ज्या इयत्तेत ॲडमिशन घेतली ना, त्या इयत्तेतनं अजून पुढंच जात नाही. महाराज काय म्हणाले? गोंदवल्याला या, आमटी भात खा आणि जमेल तसं नाम घ्या. आमचं अजूनही ते सुटत नाही. आम्ही गोंदवल्यात जातो, आमटी भात खातो, थोरल्या रामाला जातो, धाकट्या रामाला जातो, जमलंच तर शनी दत्ताला जातो. आणि एवढं सगळं करून पुन्हा निघण्याची गाडीची वेळ झाली म्हणून गाडीत बसतो. महाराजांपाशी जाऊन आम्ही जे नाम घ्यायला पाहिजे, आम्ही जे साधन केलं पाहिजे, ते साधन घडतं का? एवढा मोठा उत्सव होतो, त्या उत्सवामध्ये 4 दिवस जाऊन राहीन, बाकी सगळे पाश या ठिकाणचे मागं ठेवीन आणि त्या ठिकाणी जाऊन पडेल ती सेवा करीन, मुखानं नाम घेईन. असं करणारे साधक फार बोटावर मोजणे इतके थोडे आहेत. शाळेत जाणारे अनेक जण आहेत, पण शाळेच्या बोर्डावर ज्यांची नावं लागली ना, आता नावं नाही नुसती फोटो आहे, मांदियाळी आहे महाराजांची, की ज्यांची नावं लागली गोंदवल्यातल्या बोर्डावरती, ज्यांचे फोटो लागले, ती माणसं मोजकीच आहेत ना. गुरु ब्रह्मानंद महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत आमचे, की ज्या मंडळींनी इतकं नाम घेतलं. का घेतलं? गुरुचरणी ठेविता भाव, त्यांनी भाव ठेवला. प्रल्हाद महाराजांना रामानंद महाराजांचा अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यानंतर लक्षात असं आलं की प्रपंचामध्ये अनेक गोष्टी होतील. तुकोबानंतर झालेला प्रपंच प्रल्हाद महाराजांचा आहे, की घरामध्ये सगळं घर उत्तम असताना एका क्षणार्धामध्ये, एका साथीमध्ये घरातली माणसं लागोपाठ एकाएकी निवर्दली. महाराज विचार करतायत, अंतर्मुख झाले, ह्याच्यात काय खरं नाही. आणि त्या घरातल्या राहिलेल्या 2 भावजांशी सल्लामसलत केली आणि घर दान करून टाकलं महाराजांनी. इथून पुढची सगळी व्यवस्था राम पाहिजे. महाराजांनी सांगितलंय ना, काही ठेवू नका, माझं मी पण सुद्धा ठेवायचं नाही, सगळं देऊन टाकायचं, रामाच्या पायी व्हायचं. महाराजांनी सगळं वाहिलं. आणि आज त्याच साखरखेरड्यामध्ये महाराजांच्याकडे गोंदवल्यासारखा रामनामोत्सव चालू आहे. रोज आल्या तिथे अन्न आहे. गोंदवल्याला पौर्णिमेची वारी आहे, खेरड्याला अमावस्येची वारी आहे. लोक येत आहेत ना त्याच महाराजांकडे, ज्यांनी सगळं देऊन टाकलं. आपल्याला वाटतं सगळं देऊन टाकलं तर मला काय राहणार आहे, पण महाराजांनी विचार नाही केला. गुरुंनी सांगितलंय ना, गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवणं आणि त्यानुसार वर्तन करणं आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. गुरूंचं वर्णन कसं केलं हो? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महाराजांच्या अभंगातला सुंदर अभंग आहे. काय म्हणाले महाराजांना? सद्गुरु माझा मंगलमूर्ती, सद्गुरु माझा मंगलमूर्ती, मंगल त्याचे नाम गणपती, मंगल त्यांचे नाम गणपती. सद्गुरु माझा मंगलमूर्ती, सद्गुरु माझा
नाम गणपती मंगल त्यांचे, नाम गणपती सद्गुरु माझा मंगलमूर्ती, सद्गुरु माझा मंगलमूर्ती. माझे महाराज आहेत ना तेच जणू मंगलमूर्ती आहेत. काय करतायत? अवघी विघ्ने दूर सरती. साधनेमध्ये उपासनेमध्ये आलेली सगळी विघ्न दूर करण्याची सामर्थ्य क्षमता ज्या माझ्या सद्गुरूंमध्ये आहे ना, ते सद्गुरू कसे? सद्गुरू माझा मंगलमूर्ती. त्याच गुरूंचं वर्णन केलं. गुरु ब्रह्मा, की तेच ब्रह्मदेव आहेत, तेच विष्णू आहेत, तेच महेश्वर आहेत. असे हे गुरु कसे आहेत यांचं वर्णन करताना गुरुगीता म्हणते, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. की सद्गुरू कसे आहेत? की अज्ञानरूपी अंधकारामध्ये ज्ञानरूपी तो दिवा दावणारे, दिवा दाखवणारे, नवे नवे ज्ञानाचं अंजन त्या नेत्रांमध्ये घालणारे ते सद्गुरू आहेत. अहो, दिवा दाखवणाऱ्याला काहीतरी मर्यादा आहे. किती वेळापर्यंत येऊ शकेल एखादा माणूस विजेरी घेऊन आपल्याबरोबर? बॅटरी, ती बॅटरी घेऊन चालण्याची मर्यादा आहे ना, त्याला कुठेतरी परत मागे यावं लागणार आहे. पण दृष्टीच अशी देणी की आता तुला अंधारामध्ये काही त्रास होणार नाही. काय म्हणाले? चक्षुर उन्मीलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. की जे ज्ञानचक्षु आहेत ना, ते ज्ञानचक्षु असे उघडून दिले की आता आम्हाला ज्ञान आणि अज्ञान यातला भेद समजायला लागला. महाराजांच्या आरतीमध्ये आम्ही म्हणतो काय? चिन्मय खाणी. चिन्मयाची खाण म्हणजे काय? ज्ञान. ते ज्ञान ज्यांच्याकडनं आम्हाला मिळालं ना, ते गुरु आहेत. त्या गुरूंचं वर्णन गुरुगीतेमध्ये केलं. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरु महाराज कसे आहेत? सद्गुरू कसे आहेत? तर म्हणे ब्रह्मानंदम, जे सदैव ब्रह्मानंदात तल्लीन आहेत. ब्रह्मानंदम आणि परमसुखदम, जो त्यांच्यापाशी गेला ना त्याला कायम ज्यांनी सुखच दिलं आहे. मनात आलेली गोष्ट जिथं पूर्ण होते ना तिथं माणसाला सुख होतं, आणि मनात आलं त्याच्या विपरीत झालं की माणसाला दुःख होतं. महाराजांपाशी जो गेला त्याला महाराजांनी आनंदी करून टाकला. जो जो जायचा, जो जाई एक वेळ, एकदा गेला की तो त्यांचाच झाला. का? ब्रह्मानंदम परम सुखदम. आणि कसे? केवलम ज्ञानमूर्तिम. केवढं मोठं ज्ञान अगदी साध्या सोप्या शब्दात. म्हणजे केवढा मोठा फॉर्म्युला असतो तो लक्षात ठेवणं फार अवघड आहे. पण ती एक गोळी ज्याच्या शेवटी सीन येतं. आपल्याला माहिती आहे ना, दुखायला लागली पाठ, अंग, की आपण ती घेऊन येतो वेगवेगळी गोळी. काय? तो फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा आपण गोळीचं नाव लक्षात ठेवतो. महाराज म्हणले फॉर्म्युला लक्षात ठेवू नका, वेदांत तत्त्वज्ञान काही लक्षात ठेवू नका. त्या गोळीपासून बनवलेलं एक औषध केवलम ज्ञानमूर्तिम, ते ज्ञान देऊन टाकलं आम्हाला. काय? श्रीराम जय राम जय जय राम. हे एवढं नाम घ्या बस, लाख दुखो की एक दवा. केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम, की ज्यांच्याकडे द्वंद्व नाही. सुख दुःख मान अपमान सगळ्या द्वंद्वाच्या गोष्टी आहेत ना. संकल्प विकल्प हे सगळं द्वंद्व आहे मनामध्ये चाललेलं. असं द्वंद्व ज्यांच्यापाशी नाही, द्वंद्वातीतम गगन सदृशम, गगनासारखे व्यापक आहेत, सगळ्यांना सामावून घेणार आहेत. गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम. आचार्यांनी जे सांगितलं ना, अहम ब्रह्मास्मी, 5 वेदवाक्यात आपल्याकडं. तत्त्वमसी हे सगळं ज्यांच्या ठाई आपल्याला दिसतं ना ते सद्गुरू आहेत. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम. आणि तरी कसे आहेत? एकम नित्यम विमल अचल आहेत. सर्वधी साक्षीभूतम, सर्व गोष्टींना साक्षीभूत आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये महाराजांचं वाक्यच आहे, आपण सांगून पाहावं, कसं करावं त्याचं त्यांनी ठरवावं. महाराज म्हणतात का, अरे मी सांगितलं ना तुला, नको ना असं करू. महाराज सांगून पाहतात. काय?
अहो येता जाता उठत बसता सदा कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता, ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी, रती सुखाचे अवसरी, समस्ताची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. की रामाचं नाम घे. महाराजांनी सांगितलं, आपण घेत नाही. महाराज काही करतात का, येऊन कान धरतात का आपला? सगळ्या गोष्टीला ते साक्षीभूत. तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमल अचलम सर्वधी साक्षीभूतम आणि भावातीतम. आम्हाला ज्या वेगवेगळ्या भावना निर्माण होतात ना, तशा कुठल्याही भावना महाराजांच्या मनामध्ये लहरीच्या स्वरूपात उठत नाहीत. म्हणून महाराजांचा लहरीपणा आम्हाला वाटत नाही. महाराजांनी कितीही गोष्टी केल्या. आम्ही बघा लहरी असतो. घटकेत आम्हाला वाटतं मठाकडे जावं, मठाकडे जाता जाता मध्येच तुळशीबागेकडे जातो. मनाची एक लहर आली ना की माणूस काय करेल सांगता येत नाही. त्या भावनेच्या पलीकडे गेलेले भावातीतम त्रिगुण रहितम सत्व रजतम, हे जे तीन गुण आहेत ना, त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले सद्गुरूं तन्नमामि, अशा गुरूंना मी नमस्कार करतो. का त्या गुरूंचा आश्रय करायचा हो? मनुष्य देह मिळाला आणि त्या मनुष्य देहामध्ये काय केलं पाहिजे? तर भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. त्याच्यासाठी साधन काहीतरी केलं पाहिजे. भागवत ग्रंथामध्ये सांगितलेला दृष्टांत आहे. एक गृहस्थ होता, घरी अतिशय उत्तम आहे सगळं, व्यापार आहे वडलोपार्जित, आणि तो सगळा व्यापार चाललेला असताना घरामध्ये पैसा अटका सगळं व्यवस्थित आहे, मुबलक आहे, लहानपणापासून कुठल्या गोष्टीची ददात नाही. आणि म्हणून विचारलं वडिलांना, विचारलं म्हणण्यापेक्षा सांगितलं, बाबा आयुष्यभर या गावामध्ये तुम्ही राहिलात, काय वेगळं जास्त मिळवलं? मी जरा आता ग्रामांतरी जाणार आहे, वेगळ्या राज्यात जाऊन व्यापार करून पाहतो, आपलाच व्यापार तिकडे जाऊन करीन. मग बाबा म्हटले, तू वेगळं काय करणार आहेस? मी जे इथं केलं लोकलला ते तू ग्लोबलला करणार आहे. नाही म्हणजे ते करून तर पाहतो ना. बरं कसं असतं, तरुण वय असतं, उर्मी असते, वेगळं काहीतरी करून पाहावं, धाडच असतं. आणि म्हणाले वडील, ठीक आहे बाबा करून बघ, पण एक लक्षात ठेव, कुठल्याही ठिकाणी जाताना काही गोष्टी करताना 4 मोठ्या माणसांना विचारून सवरून गोष्टी कर. आता वडिलांच्या सांगण्यामध्ये भावार्थ काय होता? अहो गुरु प्रत्येक गोष्टीला लागतो ना. साधी सायकल चालवायला शिकायची तरी आम्हाला कोणाकडनं तरी शिकावी लागते कशी चालवायची. आणि तो सायकल चालवायला शिकवताना पहिल्यांदा धरतो मागच्या बाजूला आणि पायडल व्यवस्थित टाकतोय म्हटल्यावरती तो हात काढून घेतो. वडिलांनी काय सांगितलं, बाबा रे काय करशील, 4 चौघांना चांगल्या माणसांना विचारून काही गोष्टी कर. आणि हा निघाला वाटेनी चालत चालत चालत, मध्ये जंगल होतं, ते जंगल पार केलं. पूर्वी जंगलं होती आजूबाजूला, आता नाही आहेत, आता इमारतींची जंगल आहेत. ते जंगल पार केलं आणि मध्ये ती नदी आली. ती नदी ओलांडण्याकरता पाहतोय, पण पोहोचायला संध्याकाळ झाली. पण संध्याकाळी सगळे लोक आपले उद्योग बंद करायचे. आता उलटं झालं आहे, लोकांना संध्याकाळ झाली की सगळे उद्योग सुरू करावेसे वाटतात. त्या नावाड्यानं ती नाव आणून लावली होती, बाजूला बांधून ठेवली होती. ह्याच्याजवळ ते बरंच काही साहित्य होतं, सगळं घेऊन चाललाय, दमलाय. त्यांनी काय केलं, त्या नावेत टाकलं, इकडे तिकडे आवाज दिला आणि लक्षात आलं की अरे ही नाव वल्लवणं आपण तर किती वेळा पाहिलं, गावाकडे नदीवरती आपण पोहायला जायचो, तो कसा वलवायचा आपण पाहिले, आपल्याला येणार नाही का वलवता. बसला त्या नावेमध्ये. ती नाव बांधलेली होती, ती सोडली आणि नाव वलवायला सुरुवात केली मात्र. आणि नाव वल्लवता वल्लवता ती नाव अशी मध्यावरती आली नदीच्या, आणि त्या नदीच्या धारेला लागली. जशी ती धारेला लागली ना तशी ह्याला गर्भगडीत झाला. आता करावं काय? ती नाव पुढं वलवता येईना, त्याची एक काहीतरी युक्ती असते, त्याचं एक तंत्र असतं. ते तंत्र काही माहीत नव्हतं आणि व्हायचं ते झालं. नावने कलरांगली खाल्ली आणि हा रसा तळाला गेला सगळ्या साहित्यासकट. आमची अवस्था ही आहे. आम्ही निघालो ना, आमच्याकडे भरपूर काही गोष्टी होत्या परमेश्वरानं दिलेल्या, आणि त्याचा उपयोग काय करायचा होता, तर दिलेला व्यापार व्यवहार जसा वडिलांनी चालवला आहे ना, तो आम्हाला पुढं नीट चालवायचा होता. आम्ही नाही चालवू शकलो तो. म्हणून ते म्हणतात की सद्गुरूंची गरज आहे. सद्गुरू नावाचा नावाडी जर नावेत बसला असेल ना, तर ती नाव धारेला लागत नाही. महाराजांच्या अभंगामधला एक अभंग आहे, तरावयाला भवसागर हा अमोल नौका आहे. ही नौका मिळालेली आहे, ही रामनाम नौका भवसागरी तराया, धरुणी सुकाणू हाती बसलेत रामराया. तो सुकाणू सद्गुरूंच्या हातात द्यायचा असतो आणि ते सांगतील तसं वर्णन करायचं असतं. का करायचं असतं, तर माऊलींनी सांगितलं, सद्गुरू कसे आहेत, सद्गुरू सारी खा असता पाठी राखा, सद्गुरू सारी खा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी,
परी राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची ये जोगे सिद्धी पावे मनाची ये जोगे सिद्धी पावे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा असता पाठी राखा कल्पद्रुमा तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगे जोजी काय उणे त्याला सांगे जोजी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राख सद्गुरूंसारखा पाठीराखा असताना इतरांचा लेखा कोण करी इतरांचा विचार करावा लागत नाही. आता पाठीराखा हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का. पाठिंबा कधीही काढून घेता येतो म्हणून चालली ना सगळी मोडतोड. याचे 20 काढून घ्या त्याचे 6 काढून घ्या. कारण पाठिंबा काढून घेतला कधी तर गडगडायला नको. आपले 240 आहेत 272ला वर्षे 32 कमी पडायला नको. पण तो पाठिंबा आहे तो कधीही विड्रॉ करता येतो. पण सद्गुरूंचा कसा आहे पाठीराखा आहे की कुठेही तुम्हाला कमी पडू देणार नाही. पाठराखण कुठे येते लग्न करून आल्यावरती हो की नाही. पूर्वी अरेंज मॅरेज असायचं आणि त्यात दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नसायचं अंतरपाठ बाजूला होईपर्यंत. आणि मग ती नवी नवरी दुसऱ्याच्या घरी गेल्यावर एकदम सगळं तिला नवं नको म्हणून घरातली एखादी तिच्यापेक्षा वयानं लहान असलेली किंवा तिच्यापेक्षा वयानं थोडी मोठी असलेली पाठराखीण तिच्याबरोबर पाठवली जायची. तिचं काम काय असायचं हिची पडती बाजू सावरून धरायची. सद्गुरू काय करतात आमची जी पडती बाजू आहे ना ती पदोपदी सावरून धरतात. आणि म्हणून प्रपंचामध्ये आम्ही असे घट्ट रोवून उभे राहू शकतो की आता प्रपंच फळाला यायला लागला आहे ना मग प्रपंचाकडे आता थोडं दुर्लक्ष करत करत परमार्थ साधता येतो. आणि त्यासाठी सद्गुरूंचा तो पाठीराखा पण आम्हाला गरजेचं आहे. राजयाची कांता काय भीक मागे माऊली दृष्टांत शिरोमणी आहेत. अहो राजाच्या कांतेला कुठल्या गोष्टीची वानवा आहे का. जे मागेल ते समोर ना. कल्पद्रुमू तळवटी जो कोणी बैसला कल्पतरूच्या तळवटाशी जो कोणी बसलाय ना त्याला जी इच्छा करेल ती मिळणार आहे. आणि ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानदेवासारख्या संतांना सुद्धा गुरूंची आवश्यकता वाटते. माऊली ते म्हणतात ना निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती की माझं काहीच नव्हतं हो सद्गुरूंनी मला असं तयार केलं ना आणि त्या तयारीतनं हे सगळं जे मी काही बोललो ना हे सगळं समोर आलं. सद्गुरू काय करतात तुकाराम महाराज आपल्या एका वेगळ्या अभंगात सांगतात. काय करतात सद्गुरू लोह परिसाची नसाहे उपमा लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरू महिमा अगाधची सद्गुरू महिमा अगाधची सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय सापडे ना सोय सापडे ना सो. सद्गुरूंच्या शिवाय आम्हाला सोय नाही का. सद्गुरू काय करतात लोह परिसाची नसाहे उपमा. संतांच्या रचनेमध्ये वाक्यामध्ये किती एकवाक्यता आहे बघा. समर्थांनी सुद्धा दासबोधात सांगितलं आहे सद्गुरूंचं वर्णन लोह परिसासारखं करता येत नाही. तुकोबा सुद्धा काय म्हणतात लोह परिसाची न साहे उपमा. लोखंडाचं सोनं करण्याची क्षमता त्या परिसात आहे पण त्या परिसामध्ये ही क्षमता आहे का हो त्या लोखंडाला हळूहळू ते परिसत्व देऊन टाकावं. एकाला परीस शोधायला सांगितला नामदेव महाराजांनी टाकला कुठे चंद्रभागेत नेऊन टाकला. जाऊन शोधू शकता कितीही उजनीतनं पाणी सोडलं तरी तो परिस अजूनही तसाच आहे. परिसा भागवत भगवंताला भागवत सांगायचे आणि त्यांना भगवतीनं तो परिस दिला होता. नामदेवाच्या पत्नीला त्यांनी दिला कशा करता अगं तुझ्याकडं 18 विषय दारिद्र्य आहे. शब्द काय 18 विषय असा शब्द आहे. 18 विश्वे नाही विश्व नाहीच आहे तेवढी. 18 विषय किती 360. 18 विषय म्हणजे 360 वर्षातले 360 दिवस तुझ्याकडे दारिद्र्य आहे. मग राहिलेले 5 दिवस बुवा
अधिकात नाही गेले, ते धरले. दिवाळीचे 4 दिवस आणि शिमग्याचा 1 दिवस. पूर्वी 2 सण फार महत्त्वाचे, एक दिवाळी, दुसरा एक सण यांचा आणि एक सण त्यांचा. 4 दिवस नटण्याकरता, दागिने घालण्याकरता दिवाळीचा सण दिला आणि काही नाही आमच्याजवळ म्हणून हरिहरी करत एक प्रदक्षिणा घालण्याचा सण यांच्याकडे दिला. हे 5 दिवस घरात पुरणाची पोळी, बाकीचं काय. तो परिसाचा स्पर्श काय करायचं, कसं करायचं दाखवलं मात्र. आणि नामदेवांच्या पत्नीनं काय करावं तर सगळ्या घरामध्ये जेवढ्या काही लोखंडाच्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तूंना तो स्पर्श केला आणि त्या सगळ्या सोन्याच्या झाल्या. आणि नामदेव महाराजांना संध्याकाळी कीर्तनाला जायचं होतं. बरं, हिला माहीत आहे बरं का यांना कीर्तनाला जायचं आहे. तर कीर्तनाच्या साहित्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लोखंडाच्या होत्या ना त्या सगळ्या सोन्याच्या झालेल्या. महाराज म्हणे हे आपलं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं मृत्तिके समान आहे आम्हाला, हे आमचं नाही, ते आमचं नाहीच. आणि आपलं काय, माझं ते माझं, तुझं ते माझ्या, ही आमची वृत्ती आहे. संतांच्या आणि आमच्या वृत्तीमध्ये फरक आहे. नामदेव महाराज लक्षात आलं, रे हे आपलं नाही आहे, हे काय कसं आहे. विचारलं, घरात चौकशी केली. अहो म्हणे असं असं मला तो परिस मिळाला होता, त्या परिसाचा स्पर्श करून पाहिला आणि जिथं जिथं म्हणून सोनं करता येईल ना ते सोनं केलं. अहो म्हणे एवढा मोठा परिस मिळाला आहे, त्या पंढरीच्या विटेवर उभा आहे. आयुष्याचं सोनं करण्याची संधी आहे पण ते आपण करत नाही आणि आपण हे करत बसलात. तो परिस घेतला मात्र चंद्रभागेत टाकून दिला. आणि आले की ते परिसा भागवत विचारायला, आमचा परिस कुठे द्या. दिला होता आमच्या पत्नीने पण आता आम्हाला परत करा. प्रश्न असा पडला, आता चंद्रभागेच्या वाळवंटातनं शोधून आणायचा कुठनं. पण नामदेव महाराजांनी जो चंद्रभागेच्या पात्रातला दगड उचलला ना तो परिसासारखा होता. संतांच्याकडे हे परिसत्व जे आहे ना, सद्गुरूंच्याकडे हे जे परिसत्व आहे ना की क्षमता दुसऱ्याची वृद्धिंगत करणं, त्याला आपल्याच पाशी कायम ठेवणं नाही आहे, त्याला आपल्यापेक्षा उच्च कोटीचा करणं निवृत्तीनाथांना ज्ञानोबांनी केलं. विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना केलं, आपल्यापेक्षा उच्च कोटीचं करून ठेवलं. इतकं केलं की त्यांचंच नाव घेतलं जातं. श्री महाराजांना तुकामाईनं केलं. आज आपण जातो का येळेगावला, कधीतरी जातो पाहायला म्हणून, पण जातो कुठं, गोंदवल्याला. का, आमटी भात. थोरल्या रामाचं दर्शन, सगळं वैभव गोंदवल्यात आहे. आणि ज्या वेळेला महाराज येणार ना, तुकामाई सांगत होती येणार आहे सगळं घेऊन जाणार आहे. इतकं देऊन टाकलं सगळं. गुरु गुरुपण दे शिष्याला, दासगण महाराज म्हणतात. गुरुपण दे शिष्याला, अनन्य झाल्यावरी मिळाल्या ज्योतीस जशा ज्योती. एक ज्योत दुसऱ्या ज्योतीमध्ये मिक्स झाली ना तर कुठल्या ज्योतीनं कुठली ज्योत प्रज्वलित केली कळत नाही ना. तद्वत गुरु काय करतात, आपल्या शिष्याला गुरुच्या सामर्थ्यासारखा करून टाकतात. म्हणून ते गुरु जे आहेत ना त्यांच्या चरणाशी भाव ठेवावा लागतो. ज्यानं म्हणून हा भाव ठेवला त्या प्रत्येकाला गुरूंनी अतिशय उच्च कोटीपर्यंत दिला. आपण म्हणाल की बुवा कशाला शाळेत जावं लागतं, होम स्कूलिंग आहे, ऑनलाईन आहे, पुस्तकांमध्ये आहे. आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स हे शिकवणारे शिक्षक असतात. कितीही AI आलं तरी शिक्षकाला पर्याय निघणार नाही. मुलाला कसं शिकावं हे शिकवण्याकरता शिक्षकच लागेल. आमच्या मुलांना कितीही टेक्निकली साऊंड होऊ द्या, पण टेक्निकली साऊंड झाल्यानंतर काय त्या टेक्निकनी करायचं त्याचं टेक्निक शिकवायला गुरु लागतो. मोठ्यांची तरा आहे, तेव्हा गुरु असल्याशिवाय पुढं जाता येत नाही. नामदेव महाराजांशी साक्षात पांडुरंग बोलायचे. नामदेव महाराजांना प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल पांडुरंग मार्गदर्शन करायचे. सकल संत जमलेत पंढरीमध्ये आणि ज्ञानोबांच्या मनामध्ये इच्छा आहे. अहो खरा कीर्तनकार प्रवचनकार तोच. सगळीकडं माझीच कीर्तन व्हावी असं त्याला वाटत नाही. कुणी कृपया गैरसमज करून घेऊ नका. इथं बरोबर मी कोणावरती टीका करत नाही. मी जे संताचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की दुसऱ्याची कीर्तनंसुद्धा इतरांनी ऐकली पाहिजेत. नवे आपल्याला भावलेलं चांगलं कीर्तन इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे ज्याला वाटतं ना ते खरे संत, ते खरे सत्पुरुष, ते खरे कीर्तनकार. फक्त माझीच कीर्तनं नाही, कीर्तनांचं आयोजन पण केलं पाहिजे. आणि ज्ञानदेवांना वाटतंय एवढं सुंदर नाम जे आहे आणि त्या नामामध्ये होणारं भगवंताचं कीर्तन आहे ना हे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कारण ज्ञान सगळ्यांची नाही ना बुद्धिमत्ता, पण नाम चहुवर्ण आहे नामाधिकार, नामी नाही सान थोर. यांनी फिरलं पाहिजेल आहे, पंढरपुराच्या बाहेर पडलं पाहिजेल आहे. आणि म्हणून नामदेवांना ज्ञानदेव विनंती करतात की चला आमच्याबरोबर, चला त्या यात्रेला आपण जाऊयात आणि त्या यात्रेच्या निमित्तानं या भारतभरामध्ये भ्रमण करा. अनेक लोकांना तुमचं कीर्तन ऐकायला मिळू द्या.
पण नामदेव महाराजांनी सांगितलं, बघा मी जर पंढरीच्या बाहेर पडलो ना, पांडुरंगाला करमणार नाही. पांडुरंगाचा रोजचा माझा जो संवाद आहे ना, तो संवाद खुंटला तर पांडुरंगाला करमणार नाही, मी काही येऊ शकत नाही. ज्ञानदेव महाराजांचा नाईलाज झाला. पण सकल संत गोरोबा काकांच्या घरी जमले होते आणि मुक्ताबाईने विचारलं, काय हो काका हे? ते पाहिलं थापटणं मात्र. म्हणे काय करायचं आहे ना? म्हणे मडकं पक्क आहे का कच्चं आहे पाहायचं. मग करायची का म्हणे परीक्षा? म्हणे कोणाची करायची? मी तर आत्ता मडकी घडवली. म्हणे इथे एवढी मडकी बसली. आणि सुरुवात केली, प्रत्येकाच्या डोक्यावरती थापटणं मुक्ताबाईनं मारून पाहावं आणि त्या आवाजावर गोरोबा काकांनी सांगावं कच्चं आहे का पक्क आहे. पहिलं मारलं ना ज्ञानदेवांच्या डोक्यावरती, म्हणजे पक्क आहे. आणि करता करता टप्प्यानं शेवटी नामदेव महाराज बसलेत. नामदेव महाराजांपाशी जशी ती आली ना मुक्ताबाई, चिडले नामदेव महाराज. मुक्ते, अगं हे काय चालवलं आहेस? तुझं वय काय, माझं वय काय, हा काय पोरखेळ लावला आहेस? आणि नामदेवांच्या त्या सगळ्या आविर्भावावरती मुक्ताबाई म्हणाली, सोही कच्चा बे कच्चा, सोही कच्चा बे कच्चा, नहीं अपने गुरु का बच्चा, सोही कच्चा बे कच्चा, सोही कच्चा बे कच्चा, सोही कच्चा बे कच्चा म्हणाली. त्याचा राग आला नामदेव महाराजांना आणि नामदेव महाराज थेट रावळामध्ये पांडुरंगापाशी गेले. म्हणे, पांडुरंगा, अहो तुमच्या या भक्ताला एका चिमुरड्या पोरीनं कच्चा म्हणावं. पांडुरंग हसले. म्हणे, नाम्या खरं बोलू का बरं बोलू? बघा फार महत्त्वाचं आहे, खरं बोलू का बरं बोलू? नामदेव महाराज म्हटले, खरं बोला. इतके दिवस बरंच बोलत होतात आणि त्याच्यामुळं मला बरंच काही वाटत होतं. म्हणजे नामदेवा, अरे कितीही भगवंताशी संवाद साधला ना तरी सद्गुरूशिवाय त्या संवादाला पूर्णता नाही. तुला सद्गुरू मिळवावे लागतील. एक कर, त्या औंढ्या नागनाथाला जा. विसोबा खेचर नावाचे तुझे गुरु त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे गेलास ना की तुला चराचरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घडायला लागेल. विषय काय होता? नामदेव महाराज फक्त पंढरीच्या त्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये, मूर्ती असं म्हणायचं नाही, त्याच्यामध्येच फक्त पांडुरंग पाहत होते. पण चराचरात पांडुरंग पाहण्याची दृष्टी देण्याकरता सद्गुरूंची आवश्यकता होती. म्हणून सगळा प्रसंग घडवून आणला होता. आणि निघाले. पंढरपूर कुठं आहे, औंढ्या नागनाथ कुठं आहे? समृद्धी महामार्ग नव्हता, त्यामुळे टोलही नव्हता आणि वाटेत झोपही लागत नव्हती. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. निघाले औंढ्या नागनाथाला. येऊन पोहोचले. महादेवाचं जे मंदिर असतं ना, ते मंदिर 3 पायऱ्या खोल असतं. लक्षात ठेवा, कीर्तनामध्येच या गोष्टी ऐकायला मिळतात. बाकीच्या ठिकाणी आम्हाला जे दिसतं ना, आम्ही शंकराचं मंदिर म्हणून महाशिवरात्रीला वाटेल ते सजवतोय, काय करतोय आम्हालाच कळत नाही. आमचा देव आम्ही जाणून घेतलेला नाही. पूर्वी एखाद्याचं उत्तरक्रिया ज्या ठिकाणी झालं, त्या उत्तरक्रियेच्या ठिकाणीसुद्धा एखादी महादेवाची पिंड बसवायची. कसब्यामध्ये गणपतीपासून बाहेर आलो की मेन रोडवरती एक महादेवाची पिंड आहे, बरोबर ना गुरुजी? तिथे अनेक जण आहेत, पण केदारेश्वराला जाणारे किती जण आहेत? देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर सूक्ष्मदेह, स्थूलदेह आणि कारणदेह अशा 3 पायऱ्या उतरून गर्भगृहात उतरलं की ज्याचं दर्शन होतं ना, तो शिव आहे. आणि मग ते शिवालय. बाकी कोणाची तरी ती समाधी आहे. आणि ते मंदिरामध्ये उतरून गेले 3 पायऱ्या. मंदिरामध्ये देवापाशी एक मिणमिणती वात आहे आणि त्या वातीच्या प्रकाशामध्ये असं लक्षात आलं की देवाच्या पिंडीवरती कोणतरी अशी पाय ठेवून बसला की ज्याच्या पायामध्ये वाहनासुद्धा आहे. आणि पाहिलं मात्र लक्षात आलं, अहो म्हणे तुमच्या त्या पाय जे आहेत ना ते पिंडीवरती आहेत. हो का, बरं म्हणे एक कराल का, माझे पाय उचलून दुसरीकडे ठेवू शकाल का? मला नाही उचलता येतात म्हणे. नामदेव महाराजांनी काय केलं, खांद्यावरचं उपरणं होतं ते उपरणं काढलं आणि ते उपरणं पायाच्या खालनं असं ओवून धरलं, पायाला हातही लावायला नको, आणि उचलून पाय इकडचे इकडं ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र, आणि ते ठेवलं आणि त्या उपरणाला घाम पुसेपर्यंत पुन्हा पाय पिंडीवरती. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, असं 11 वेळा घडलं. आणि मग नामदेव महाराजांनी ते पाय धरले. काय सांगितलं होतं, जिथं देव नाही ना अशा ठिकाणी माझे पाय ठेवा. 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रकट झाली.
मूळ औंढ्या नागनाथ आणि इतर 11 लिंग त्या ठिकाणी प्रकट झाली आणि मग विसोबा खेचरांनी तो अनुग्रह दिला, ती कृपा दिली आणि ती कृपा दिल्यावरती फरक काय पडला की जे नामदेव महाराज नैवेद्यातली भाकरी पळवणाऱ्या कुत्र्याच्या मागं दगड घेऊन लागायचे ना, ते नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागायला लागले. अहो पांडुरंगा, कोरडी खाऊ नका बरं का, पोट दुखेल बरं का. तुका म्हणे गुरु वचनी देव भेटे जनीवनी, की प्रत्येकामध्ये तो पांडुरंग परमात्मा पाहण्याची दृष्टी देण्याकरता सद्गुरूंची कृपा नामदेव महाराजांना आवश्यक होती आणि ती मिळण्याकरता ते ज्ञानदेवांच्या रूपानं जाणं आवश्यक होतं. म्हणून ही सगळी योजना घडलेली होती. ज्ञानदेव महाराजांना निवृत्तींनी दिलं, निवृत्तींच्याकडनं आलेलं हे सगळं ज्ञान माऊलीनं संप्रदायामध्ये वाटून टाकलं. पण हे वाटलेलं ज्ञान तुम्हा आम्हाला चमच्यानं पाजण्याकरता, अहो ज्याची जेवढी क्षमता आहे तेवढंच त्याला दिलं पाहिजे ना. घरामध्ये बघा, आईला माहीत असतं कोणाला काय आवडतं आणि कोणाला किती काय रुचतं, काय पचतं. मग आई त्याला त्या पद्धतीनं देते. सद्गुरू काय करतात, आम्हाला जेवढं पचणार आहे ना, आम्हाला जेवढं रुचणार आहे ना, तेवढं आमच्याकरता देतात आणि सांगतात, बाबा रे, हे तुझ्याकरता साधन दिलेलं आहे, तू साधनाला लाग. म्हणून कबीर महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. कबीर महाराज काय म्हणाले, कोण बताये बाट गुरु बिन, कोण बताये बाट गुरु बिन, बडा बिकट यम घाट गुरु बिन, बडा बिकट यम घाट गुरु बिन. कोण बताये बाट गुरु बिन, कोण बताये बाट गुरु बिन. भ्रांति की बाड़ी नदिया बिच मो, भ्रांति की बाड़ी नदिया बिच मो, अहंकार की लाट गुरु बिन, अहंकार की लाट गुरु बिन, कौन बताए बाट गुरु बिन. कहत कबीरा सुन भई साधो, कहत कबीरा सुन भई साधो, क्यों करना बो भाट गुरु बिन, क्यों करना बो भाट गुरु बिन, कौन बताए बाट गुरु बिन, कौन बताए बाट गुरु बिन, कौन बताए बाट. गुरुशिवाय वाट दाखवणारा आयुष्यात कोणी नाही आणि म्हणून गुरु करावा लागतो. गुरूंच्या पुढची अवस्था ही सद्गुरूंची आहे आणि सद्गुरू हे तत्व आहे. महाराजांच्या भूपाळ्यांमधली एक भूपाळी आहे, जन्म मृत्यूच्या शेवटी गुरु शिष्य दोघा भेटी, तेव्हा नामकंठी सदोदित येईल. गुरु ज्ञानाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु नेईल पैल पारू. त्यांचे स्मरण केली, त्यांचं स्मरण करावं लागतं. आणि म्हणून तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये आपल्याला सांगताना म्हणतात, म्हणोनी गुरुसी स्मरावे, रूप ध्यानासी आणावे. आणि गुरुपाशी आहे देव वारंवार सांगू काय, की त्या गुरूंपाशी देवे, गुरूंपाशी देवे, हे मी तुम्हाला सांगायचं का. अहो त्यांच्याकडे ते परतब्रह्म परमात्मा लोळण घेत आहे. नाथांच्या घरी पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपामध्ये पाणी भरत होते. प्रत्येक संताच्या घरी भगवंतानं जाऊन त्या ठिकाणी मिंधत्व स्वीकारलं. कशा करता, की ते जगाचे गुरु आहेत. आज सज्जनगडावरती माऊलींच्याकडे आळंदीला आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याला कुठेही जा, अनुग्रह पटकन मिळतो आहे. त्याला अनुग्रह मिळाला ना, निम्मं काम झालं, शाळेत ॲडमिशन मिळाली. म्हणून पुढच्या अभ्यासाचं काय. आणि तो जो अभ्यास आहे ना, तो गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. तो देव शोधायला जावं लागणार नाही. त्या गुरूंनी सांगितलेल्या साधनावरती, त्या गुरूंनी सांगितलेल्या उपासनेवरती आम्हाला निष्ठा ठेवावी लागेल. मग कोणाला सांगितलं 13 माळा, कोणाला सांगितलं 13 मंत्राचा, त्या 13 मंत्राचा 13 कोटी जप कर. ज्याला जेवढी साधना करणं शक्य आहे ना, कारण त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी कळतात. आमचे प्रल्हाद महाराज कायम सांगायचे, ज्यांना अनुग्रह घेतला ना, त्यांना पत्रिका दाखवायला कुठं जायचं नाही. कारण त्याची पत्रिका सद्गुरूंच्या मांडीखाली आहे. आणि नामदेव महाराजांच्या प्रमाणे नाथ महाराजांसारखे संतसुद्धा काय सांगतात,
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. सद्गुरूंनी सांगितलेलं साधन ज्यानं केलं ना, त्याचं प्रारब्धसुद्धा बदलून टाकण्याची ताकद, त्याचं प्रारब्धसुद्धा ते क्रियमाण संचित सगळं बदलून टाकण्याची ताकद सद्गुरूंनी दिलेल्या साधनेत आहे, उपासनेत आहे. म्हणून ते साधन जीवापाड जपावं. आणि सद्गुरूंनी सांगितले म्हणून मी करतोय, माझ्या मनात आलं म्हणून मी करतो, हे कुठेही ठेवू नये. त्या अहंकाराची कुठेही सावलीसुद्धा आपल्या वाट्याला येऊ नये याकरता म्हणायचं. सद्गुरूंनी सांगितलं ना म्हणून मी करतो, महाराज माझ्याकडनं करून घेतात ना म्हणून घडतं. या भावनेनं आम्ही जे जे करत राहिलो ना, ते सगळं आम्हाला काय करणार आहे, या भवसागरातून पार नेऊ शकणार आहे. हा भवसागर किती खोल आहे. आचार्य म्हणाले पांडुरंगाष्टकामध्ये, प्रमाणम भवाब्धी रिदम मामकाना. भवसागर केवढा खोल आहे, कमरे एवढाच खोल आहे. पण हे कोणाला कळणार आहे, ज्यांनी सद्गुरूंची वाट धरली ना त्याला कळणार आहे. आणि त्या कमरे इतक्या खोल पाण्यातसुद्धा मध्ये डोह कुठं आहे, प्रवाह कुठे जास्त धारेला लागत नाही, हे ठरलेल्या नावाड्याला माहीत असतं. आणि ते नावाडी कोण आहेत, ते सद्गुरू आहेत. या भवसागरातून आपली नाव पैल पार जावी असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल, हा देह पुन्हा नाही हे जर आम्हाला पटलं असेल, तर आम्हाला काय करावं लागेल, त्या सद्गुरूंना शरण जावं लागेल. आणि त्यांनी सांगितलेल्या साधनावरती विश्वास ठेवून ते साधन करावं लागेल. मग काय होईल, तुका म्हणे जनी वनी. कुठे भेटणार देव आम्हाला, जनामध्ये वनामध्ये सगळीकडे आम्हाला देव भेटणार आहे. त्याच्याकरता आम्हाला कुठली तीर्थयात्रा करावी लागणार नाही, त्याच्याकरता आम्हाला कुठं रांगेत तासनतास उभं राहावं लागणार नाही. तो परमात्मा, तो पांडुरंग आम्हाला पदोपदी भेटेल. आणि तो भेटण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. म्हणून या नरदेहामध्ये मार्गदर्शन घ्यायचं, कुणाचं घ्यायचं, गुरूंचं घ्यायचं. ही सगळी सिद्धस्थानं आहेत. त्या सिद्धस्थानावरती आपल्याला महाराजांनी नेलेलं आहे. आता फक्त प्रार्थना महाराजांना एवढीच करायची, महाराज इथपर्यंत आलो आहे, आजपर्यंत सगळं तुमच्या कृपेनं उत्तम झालं, इथून पुढं उत्तम तुम्हीच करून घ्या आणि तुम्हीच माझं उत्तम सगळं करणार आहात, म्हणून तुमच्यापाशी आलो आहे असा नमस्कार करायचा. हेच तत्त्वज्ञान आजच्या पूर्वरंगाच्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगताना म्हणाले, गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. आपे आप भेटे देव. म्हणोनी गुरुसी भजावे, म्हणोनी गुरुसी भजावे, रूप ध्यान सियाणावे. रूप ध्यान रूप ध्यान रूप ध्यान सियाणावे. रूप ध्यान सियाणावे. गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. तुका म्हणे गुरुवचनी, तुका म्हणे गुरुवचनी, देव भेटे जनीवनी. देव भेटे, देव भेटे, देव भेटे जनीवनी. देव भेटे जनीवनी. गुरुचरण ठेविता भाव, आपे आप भेटे देव. गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. आपे आप भेटे देव. आपे आप भेटे देव. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर भगवंताचं नाम घ्यायचं आहे. आणि गुरु काय असतात, गुरु कसा अनुग्रह देतात, कसं भगवंताचं दर्शन देतात,
उत्तर रंगामध्ये पाहायचं आहे. आपण सर्वजण बहुश्रुत श्रोते आहात. तुमच्यासमोर नवीन आख्यान मी काय मांडणार आहे, पण जे आख्यान आहे ते नव्या पद्धतीनं मांडणं ही क्षमता सद्गुरूंनी माझ्याकडनं करून घ्यावी आणि ते घडावं. हा सांगण्याचं कारण काय, विषय मी आत्ता आल्यावरती पहिल्यांदा चर्चा केली. म्हटलं हा विषय बोलूयात असं मला वाटलं. मगाशी मी म्हणत होतो विषय अर्ध्यावर राहिला, तो पूर्ण करतो. की कीर्तनाकरता विषय काय घ्यावा अशी चर्चा करत असताना, पाहत असताना टाचणं सहज सगळं चाळून पाहिलं आणि लक्षात आलं की बहुतेक सगळे पूर्वरंग सांगून झालेत. आता नव्यानं कुठला तरी एखादा पूर्वरंग मांडावा लागेल आणि तो मांडताना हाच मांडाव्याचा विचार का आला, तर वर्तमानपत्रामधल्या बातम्या उघडून पहा. आज सनातन धर्माला काळिमा फासणारे अनेक लोक, समर्थ म्हणाले पायलीला पसाभर आजूबाजूला जन्माला आलेले आहेत. आम्ही ज्यांना गुरु मानतो, आम्ही ज्यांना देव म्हणून देवाऱ्यात बसवतो, त्यांना नंतर सरकार बिनभाड्याच्या खोलीत बसवतं आहे. हे का होतं आहे? समाज आंधळेपणानं वागतो आहे. राम मंदिरासारख्या सुद्धा ठिकाणी काही अपहार होतो किंवा तो करण्याची बुद्धी का होते? समाज आंधळेपणानं दान करतो आहे. आम्ही ज्यांना विश्वस्त म्हणून नेमलं ते खरंच विश्वस्त आहेत का? त्याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत का? प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचार करायला शिकलं पाहिजे. नुसती कीर्तनं ऐकून, नुसतं तेवढ्यापुरता आनंद घेऊन इथलं इथंच ठेवून जाणारे आम्ही नसावेत. आम्ही त्यात नसावं. गल्लीतली मंदिरं ओस पडतात, त्या मंदिरांमध्ये दिवाबत्ती झाडलोटीची व्यवस्था होत नाही आणि एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा एखाद्या बाबाबुवांनी बांधलेलं मंदिर हे गडगंज श्रीमंत होतं. ही आमच्या धर्माची आजची अवस्था आहे. आणि देव काय आम्हाला कळला नाही. माऊलीने का सांगितली वारी? धुंडा महाराज देगलूरकरांचा शब्द आहे की वारी हे अभिगमन आहे. संतांच्या बरोबरीनं 4 पावलं चाललं ना की एक आत्मविश्वास निर्माण होतो, मी पण हे करू शकेन, आणि म्हणून अभिगमन करायचं आहे. पण याचा अर्थ गावातली मंदिरं सोडून द्यायची नाही. गावातल्या मंदिरामध्ये आठवड्यातल्या एका वाराला भजनाला जमायचं आहे, एकादशीला भजन करायचं. हे सगळं साधन आमच्या गुरूंनी आमच्या परंपरेनं सांगितलं आहे. पण आज आम्हाला परंपरा कळत नाही. आज आम्हाला गुरूंचं तत्त्वज्ञान समजून घेण्याची बुद्धिमत्ता नाही. फक्त एक करतो म्हणून त्याच्या मागे जाऊन आम्ही सगळेजण करू लागतो. सूत्रश्लोकात तेच सांगितलं आहे. मंत्रतंत्र ह्या गोष्टींच्या मागे आम्ही जे लागतो ना, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघर गुरु आईते, हे असे गुरु आम्हाला आहेत. कशा करता हवेत? परमार्थातल्या अनेक गोष्टी मिळवण्याकरता नाही, तर प्रपंचातलं जे आम्हाला मिळवता आलं नाही ना ते त्यांच्या मदतीनं मिळवावं, ही आमची वासना, ही बुद्धिमत्ता झाली. गुरु त्याच्यासाठी नाहीत. महाराजांच्या चरित्रातलं वाक्य बाबा बेलसऱ्यांनी लिहिलेलं आहे, माझ्या पदरचं काही नाही, की मी कशाचा व्यापार करायला बसलो, इथं सगळी हिंगमिऱ्याची गिऱ्हाईक आहेत. महाराज कशासाठी हवेत? प्रपंचातली सुबत्ता याच्यासाठी महाराज हवेत का? विचार करावा लागणार आहे, अंतर्मुख व्हावं लागणार आहे. सद्गुरू कशा करतायत? सद्गुरू आम्हाला पहिलं पार नेण्याकरतायत. आणि आम्ही त्यांना इथल्या इथं लिफ्ट मागत बसलो आहे, महाराज इथून तिथं न्या. की जे नेऊ शकणारे, ज्या ठिकाणी जायला मिळणार आहे ना ते साधन, त्याचा विचार करण्याकरता हा नरदेह आहे. आणि तो विचार आम्ही करत नाही आहोत. म्हणून आजचा विषय पूर्वप्रंगाकरता घेतला. पटला असेल तर तो सगळ्यांनी आपण आचरणात आणून पाहूयात. आणि महाराजांनी सांगितलेलं भगवंताचं नाम उत्तर रंगाच्या आधी थोडंसं घेऊयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.
माहिती आहे एकादशी निर्जला आहे, पण सगळ्यांनी केली आहे का निर्जला? पूर्वरंगाच्या आधीचं भजनसुद्धा रंगलं नाही. काय हळूहळू भजनात येतो श्रीरंग. आपण नाम घेतलं तर कथा रंगते. बुवाच्या वरती काही सामर्थ्य नाही आहे. त्या कथेमध्ये भगवंत आला ना तर ती कथा रंगते. आणि भगवंत केव्हा येतो? मनापासून आळवला तर येतो. म्हणून एकदा सगळ्यांनी, आपण जिवंत आहोत आणि आपल्याला भगवंताचं नाम घ्यायचं आहे असा निश्चय ज्यांचा आहे. आमच्याकडे जुने कीर्तनकार अनेकदा सांगतात, मी मगाशी म्हणालो जे दृष्टांत दिला ना त्या मालवणकर बुवांचं, ते कायम म्हणायचे पाठिंबा आणि पाठीराखा याच्यात फरक आहे. की मेल्या कातड्यातनं ही लोकं आवाज काढू शकतात, पण कीर्तनकाराची क्षमता काय? जिवंत कातड्यातनं आवाज काढणं. आणि मी शाळेतला मास्तर आहे, मला जे पाहिजे पाठाचा उद्देश तो झाल्याशिवाय मी पुढे जाणाऱ्यातला नाही. राहिलेला उत्तरंग गृहपाठाला ठेवीन. आपल्याला भगवंताचं नाम घेण्याकरता हे ठिकाण आहे. रस्त्याने जाताना म्हणा बरं, 4 पोरं बघायला लागतील, झालं बहुतेक. ही जागा त्याच्यासाठी आहे. राईलकर बुवा आमचे सांगायचे, खूप वाक्य सुंदर होतं. आधी आठवावं लागतं, साठवावं लागतं आणि मग प्रसंगाला ते वठवावं लागतं. आठवावं लागतं ना कथेमध्ये म्हणायला, मग ते साठवावं लागतं, संचित करून ठेवावं लागतं बॅलन्समध्ये, बँकेमध्ये. आणि मग वेळ पडला की वठवता येतो. जप होता 13 कोटी भेट देईन मी जगजेठी. अहो ते नाम असं घ्यायचं आहे, मोजत बसायचं नाही हो. ते मोजायला बसलेत आपलं बँक बॅलन्स. अगदी ऑडिट त्याला करण्याची गरजच नाही. बँकेचा बॅलन्स त्याला ट्रायल काही बघायचंच नसतं. बँकेचा तो फायनल धरायचा, बरोबर ना? कॅशच्या करता बघावं लागतं, तपासावं लागतं 4-4 वेळा एंट्री. अशी उत्तम साथीदार आहेत, उत्तम ठिकाण कीर्तनाचं. आपण छान नाम घेतलं पाहिजे, हेच बरोबर येणार आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, श्रीराम जय राम जय जय राम. असं श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय जय. रघुवीर कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय जय. रघुवीर समर्थ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो. कथा शुरू होत है, कथा शुरू होत है. सुनो वीर हनुमान, राम लक्ष्मण जानकी
सदा करो कल्याण. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. वादक गायक श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम. कथा कशी ऐकावी, सद्गुरू कशा करता मिळावेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता दृष्टांतादखल उत्तर. कीर्तनाला गेल्यानंतर एक आजी कीर्तनकारापाशी दर्शन घेतलं, नमस्कार केला गादीला, की आपलं पातळ असं झटकायच्या न राहून महिनाभराचा कीर्तनकार होता. महिन्याच्या शेवटाकडे श्रोत्यांशी परिचय झालेला असतो. बुवानी विचारलं आजींना, आजी तुम्ही रोज गादीपाशी नमस्कार केला, असं पातळ का झटकता हो? आजीचं उत्तर खूप सुंदर होतं. आपण जाणते की सगळे श्रोते आहात. आजी म्हणे, बुवा अरे इथं जे ऐकलं ना ते इथंच टाकून जायचं. आम्ही कसं ऐकतो? महाराज म्हटले फार वाचू नका, फार ऐकू नका, पण जे वाचलं ना ते आचरणात आणा, जे ऐकलं ना ते प्राणपणानं जपा, हे महाराजांचं सांगणं होतं. म्हणून महाराजांचा परमार्थ ना अतिशय साधा सोप्पा आहे. पण आम्हाला साधं सोप्पं असलं ना की ते पटतच नाही, समजायलाच वेळ जातो खूप. की इतकं सोपं असू शकतं का? भगवंताची कथा कशी ऐकावी? माऊलीनं सांगितलं, चुकलिया पुत्राची वार्ता, जेणे आदरे ऐकेल माता, तेणे आदरे हरिकथा ऐकीत जावी. आमचे घागबुवा खूप सुंदर सांगायचे, पोरगं अजून सापडलं नाही, पोरगं चुकलं अशी कंप्लेंट चौकीवर दिलेली आहे आणि त्या चौकीवरनं निरोप आला की पोरगं सापडलं आहे. अजून पोरगं पाहिलं आहे का? आपलंच आहे का दुसऱ्याचं आहे? फक्त निरोप काय आला? पोरगं सापडलं आहे. हे ज्या आदरानं ती माऊली ऐकते ना, त्या आदरानं कथा ऐकली पाहिजे. आणि अशी कथा लहान मुलं असतात ना निरागस, अतिशय शुद्ध मनानं शुद्ध भावानं ती ऐकत असतात. असं ते लहान मूल कीर्तनाला येत होतं. पूर्वीच्या आज्या नातवंडांना पुढं घालून कीर्तनाला जायच्या. आणि ही आजी फक्त कीर्तनाला नव्हे हो, सगळीकडे आपल्या त्या नातवंडाला घेऊन पुढे जायची, कारण या नातवंडाला आईवडीलच नव्हते. आणि कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये काय शब्द ऐकले? सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे हे जाण, हे उपनिषदा माझी प्रमाण परमनिर्वाण सांगितले. कथे करायला शब्द सांगितला, सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान आणि सर्वथा नव्हे नव्हे हे जाण. ब्रह्मज्ञान व्हावं असं जर वाटत असेल ना तर सद्गुरूंना शरण जावं लागतं. आणि ते सद्गुरू ह्या भवसागराला पैल पार नेणारे महत्त्वाचे आहेत, त्यांचा आश्रय करा असं कीर्तनकारानं सांगितलं. मात्र ते शब्द याच्या नकळतपणानं कानावर पडले. कथा कीर्तनाचा मुख्य लाभ काय माहिती आहे का? इथून जाताना आनंद वाटतो, होतो का नाही? भगवंताचं नाम घेतलं ना, कसं असतं, गॅसचं बर्नर अनेक दिवस त्याच्यावर काही उतू जातं. आम्ही वेगवेगळे चातुर्मासात न खाण्याचे पदार्थ भाजतो त्याच्यावर, पण त्याची जी राख जाते ना, ते बर्नर ज्योती नीट पेटत नाहीत. मग काय करायचं असतं? एक फुलभाजीची काठी ठेवायची असते वर्षभर, आणि त्या काडीनं ते बर्नर साफ करायचं. ते साफ केल्यानंतर गार असताना जर असं आपटलं तर झटकून त्यातली सगळी ती राख पडली की ते पुन्हा नीट पेटतं. कीर्तन काय करतं? जी मनावरती आलेली राख आहे ना, ती राख सगळी झटकून टाकतं. अहो इथं मुळात राख नव्हतीच, तो नवीन प्रज्वलित होणारा निखारा होता. आणि त्या मनावरती हे शब्द बिंबले मात्र की सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही, सद्गुरू केला पाहिजे. आणि ते लेकरू रोज आजीला विचारायला लागलं, आजी अगं सद्गुरू मला कुठं भेटेल गं? आजीनं काय सांगावं नातवाला? त्या नातवाची ती आजी, बाबा रे हे मी नाही तुला सांगू शकत. तुमची माझी आजी असती तर काय म्हटली असती? ज्या बुवानी सांगितलं त्या बुवाला विचार. आणि मग लोक काय म्हणतात? बुवाच्या नादी लागला. पंढरीनाथ महाराज. आजीनं दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे, कारण ती आजी पिढ्यानपिढ्याच्या जागेवरती जाऊन बसायची, पुराण कथा श्रवण कीर्तन ऐकायची. मंदिरात जागा ठरलेल्या असायच्या पूर्वी. जुने कीर्तनकार सांगायचे, आमच्या नशिबी नाही आलं ते पाहणं कधी, की कसबा गणपतीला माझी सासू नाही, आजे सासू पण इथं बसायची, इथं मीच बसणार.
अशी लोक कीर्तनाला पिढ्यानं पिढ्या ऐकायला जाणारी होती. आणि त्यातल्या त्या मुरब्बी आजी होत्या. त्या आजीनं काय सांगावं, बाळा रे, कीर्तनकारांनी जे सांगितलं ना त्यातलं मला फारसं काही कळत नाही, पण तुला सद्गुरू कुठं भेटतील हे तुला कोण सांगू शकेल. आपण नदीवरती स्नानाला जातो ना, त्या नदीला तू विनंती कर. आणि गुरुचरित्रात सांगितलेलं आहे, मंत्रे तीर्थे द्विजे देवे. अनेक ठिकाणं सांगितली, मंत्रे तीर्थे द्विजे देवे. दैवज्ञ, की जो दैवज्ञ आहे त्याच्याकडे औषधे गुरु. यांनी सांगितलेल्या ठिकाणी आपण जशी निष्ठा ठेवतो, श्रद्धा ठेवतो, त्याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं, फळ मिळतं. कुठं? मंत्रे. श्रीराम जय राम जय जय राम. आपण मंत्राच्या ठिकाणी जशी श्रद्धा ठेवली आपल्याला फळ मिळतं. अनेक जण आता सांगतात, मी जप करायला लागलो, माझा 4 खोल्यांचा ब्लॉग झाला. अरे, सगळं ब्लॉग झालेलं ओपन होण्याकरता महाराजांनी मंत्र सांगितलं आणि तू पुन्हा त्या ब्लॉकमध्येच गुंतून पडला. कशासाठी काय आहे? पायासाठी वाहणे का वाहण्यासाठी पाय आहे हे आम्हाला समजत नाही. हे उमजण्याकरता कथा आहे, हे उमजण्याकरता कीर्तन आहे. आणि त्या कीर्तनामध्ये ऐकलं मात्र आणि ऐकल्यानुसार आपलं आचरण करण्याकरता रोज आजी स्नानाला घेऊन जातीये. आणि स्नानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी स्नान झालं ना की त्या नदीला प्रार्थना करावी आणि म्हणावं, भेटीव मला जणी सद्गुरु गंगे हरिदाविल ऐसा, हरिदाविल ऐसा. कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे, कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे, पाजिल ज्ञान रसा. भेटीव मला जणी सद्गुरु गंगे हरिदाविल ऐसा, हो हरिदाविल ऐसा. रोज गंगेला प्रार्थना करावी. या लहान मुलानं, माय बाप तर मरून गेले, हे आजी आजोबा माझा सांभाळ करतात, पण जो जन्म मिळाला ना त्या जन्माची सार्थकता गुरु भेटल्याशिवाय नाही. हे गंगा माय, माझ्या सद्गुरूंचं दर्शन मला कधी होईल ग. आणि रोज ही प्रार्थना करतायत, गंगेला अर्घ्य देतायत, सूर्याला, आणि विचार करतायत कधी मिळतील सद्गुरू, कधी भेटतील सद्गुरू. वर्णन केलं कवींनी, मरून गेले शिशुपणी माय बाप, मरून गेले शिशुपणी माय बाप, म्हणून झाला थोर काय एकनाथ, म्हणून झाला थोर काय एकनाथ. पिता महिने सांभाळत दिय केला, पिता महिने सांभाळत दिय केला. कडे खांदा घेवोनी वाढवीत, कडे खांदा घेवोनी वाढवीला. कोण होते हो ज्यांना आम्ही एकनाथ म्हणून ओळखू लागलो ना, ते नाथ महाराज. बाळपणी आजी घेऊन जाते नदीवरती स्नानाला, आणि आई वडील वारलेत म्हणे, मूळ नक्षत्रावर जन्म झाला आणि मुळाचा घात करतं. आई वडील दोघंही गेलेत, पण आजोबा चक्रपाणी आणि ती आजी तळहाताच्या फोडाप्रमाणे यांना जपतायत आणि रोज घेऊन जात आहेत देवारच्या ठिकाणी. सगळ्या ठिकाणी जावं, सगळ्या ठिकाणी पाहावं, पण सद्गुरूंची भेट कुठे होईल याचा विचार मनामध्ये आहे. आणि हे नाथ महाराज रोज गंगेला जी प्रार्थना करतायत ना, ती प्रार्थना एक दिवस फळाला आली. आणि त्या पैठणामध्ये नाथ महाराजांना गंगेनं दृष्टांत दिला, जवळ येथुनी दौलताबाद एक, अन तव गुरु ते आहेत तेथ देख. की तुझे गुरु जे आहेत ना ते या पैठणात तुला सापडणार नाहीत. काय कर, या पैठणापासून जवळ असणारा देवगिरी नावाचा जो किल्ला आहे ना, त्याचं आजच्या काळातलं नाव दौलताबाद आहे. त्याचं मूळ नाव देवगिरी आहे. आणि त्या देवगिरी किल्ल्यावरती झालेल्या परकीय आक्रमणानंतर त्याचं नाव दौलताबाद झालं आहे. आणि त्या ठिकाणी तुझे सद्गुरू तुला भेटणार आहेत. आता इथनं पैठणातनं बाहेर पड आणि त्या दौलताबादची वाट धर. आणि दृष्टांत झाला. मात्र नाथांच्या मनाला तळमळ लागली आहे. ते गुरु भेटतील का? ते भेटण्याकरता घरातनं बाहेर पडावं लागणार आहे. आजीच्या मनाला दुःख होणार आहे.
सगळ्या संतांचं चरित्र आठवा. ती घरघर थांबवावी लागते, घरातनं बाहेर पडावं लागतं. इतरांना क्लेश व्हावा म्हणून नाही येत आहे, पण आत्मकल्याण साधावं याच्याकरता घरातनं बाहेर पडणं आहे. आणि त्याकरता मनाचा निश्चय केला मात्र आणि जाण्याची संधी नाथ महाराज शोधतायत. एक दिवस आजीला विचारलं, आजी अगं माझ्या सद्गुरूंना शोधायला मी बाहेर पडू का? आजी म्हटली पड. आणि पडत्या फळाची आज्ञा वाट धरली की थेट त्या दौलताबाद किल्ल्याच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. मजल दर मजल करत दौलताबादपर्यंत येऊन पोहोचले. जनार्दन स्वामी हुडकण्यास, जनार्दन स्वामी हुडकण्यास, नाथ हिंडे शहरास, मठमठ्या देवळास तपास करू लागला. मठ पाहावा, मंदिर पाहावं. का? आमची भ्रामक कल्पना आहे, जेवढा मठ मोठा तेवढा महाराज मोठा, जेवढा संप्रदाय मोठा तेवढा महाराज मोठा. अहो, प्रपंच करून परमार्थ साधता येतो यावर आमचा विश्वासच नाही आहे. माऊली काय म्हणाली? फार काही करावं लागणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण आमचा त्याच्यावर विश्वासच नाही. माऊलीचं दर्शन घ्यावं, माऊलीने सांगितल्याप्रमाणे आचरण करावं, यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या हव्यात, चटकन हव्यात, पटकन हव्यात. नाथ महाराज सगळीकडे फिरतात. काय आपले सद्गुरू कुठे भेटतील? डोक्यात कल्पना काय? भगवी वस्त्र असतील, उंच अशा आसनावर बसलेले असतील आणि ते आपल्याला अनुग्रह देतील आणि त्यांच्याकडून आपल्याला अनुग्रह मिळेल म्हणून नाथ महाराज फिरतायत मात्र, पण कुठंच मिळत नाही. आणि म्हटल्यावरती पुन्हा गोदावरीपाशी गेले आणि ध्यान केलं गोदावरी मातेचं. म्हणे, माते अगं तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी घरातनं बाहेर पडलो, पण सद्गुरूंची भेट नाही घडली. गोदावरी मातेनं काय सांगावं? अरे तुझे जे स्वामी आहेत ना ते इकडं तिकडं तुला भेटणार नाहीत. त्या दौलताबाद किल्ल्यावरती जा आणि त्या किल्ल्यावरचे जे सुभेदार आहेत ना ते जनार्दन पंत, ते तुला अनुग्रह देतील. आणि पुन्हा नाथ निघाले दौलताबादच्या दिशेनं. दौलताबादला येऊन पोहोचले मात्र आणि किल्ल्यावरती घिरट्या घालतायत. कशा करता? अहो, आत जायला सोडत नव्हते. बंदोबस्त होता, पहारेकरी होते आणि प्रत्येकानं आडवा, ए बच्चा तेरा यहाँ क्या काम है, मदरसा में जाके पडना, इथं काय काम तुझं? पण प्रत्येकाला हुसकावं आणि जायचं कसं याचा विचार, ही तळमळ नाथांच्या मनाला लागली आहे. आणि फिरता फिरता एक दिवस या वाटेने जाऊन बघ, त्या वाटेने जाऊन बघ, आणि त्या ठिकाणचा जो कुलकर्णी होता ना त्याच्या दृष्टीला नाथ महाराज पडले. त्यांनी पाहिलं, बोलवलं जवळ, इकडे रे बाळा, का फिरतोयस असा इकडं तिकडं, काय पाहिजे तुला? पण ते जनार्दन पंत आहेत ना त्यांचं दर्शन मला पाहिजे. मग सोडलं नाही ना तुला आतमध्ये? अरे सोडणार नाहीत, ते सुभेदार आहेत, त्यांची भेट अशीच घेता येत नाही. पण एक लक्षात घे, दर गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महाराजांना भेटता येतं. उद्या गुरुवार आहे, जा आता घरी झोप लवकर आणि उद्या सकाळी पंच उषक्काली उठ आणि दर्शना करता ये. शब्द कळले मात्र नाथ त्या पावली परत गेले. रात्रभर चिंतन म्हणोनी गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. कसे असतील माझे महाराज? श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला मी, नाही पाहिला मी, नाही देखिला. कौरवर्ण कांती, मूर्तिमंत शांती, दया क्षमा शोभे चित्ती. ते महाराज कसे आहेत याचं चिंतन मनामध्ये यावं लागतं. रात्रभर चिंतन आहे आणि चिंतनाचा फायदा एक आहे, सगळ्या चिंता मिटतात. चिंतन केलं मात्र गुरु कसे असतील, गुरु कसे दिसत असतील, मला जवळ घेतील का, हा विचार मनामध्ये. आणि पंच उषक्काल झाला, ब्राह्ममुहूर्ताला उठलेत, स्नान संध्या आटोपली आणि सूर्योदयाला सगळ्यांच्या आधी आपण जायचं म्हणून नाथ जाऊन पोहोचले. पण नाथांच्या आधी अनेक जण रात्रीपासूनच येऊन बसले होते. तर एवढ्या सगळ्यांच्या मध्ये आपली वर्णी कधी लागायची? नाथ विचार करतायत. आणि दर्शनाचा योग असला ना की सगळ्या गोष्टी सानुकूल होतात. आणि नाथ महाराज त्या रांगेमध्ये लागले मात्र. याचक सर्व गेल्यावरी, नाथ गेले सामोरी, शिर ठेवनी पायावरी, साष्टांग दंडवत घातिला. तो साष्टांग दंडवत घातला नाथ महाराजांनी आणि विचारलं, महाराज काय प्रश्न होता नाथांचा? खूप सुंदर होता प्रश्न, कवींनी वर्णन केला आहे. मी कोण कोठील कुठे मजलागी जाणे, आणि काहे
जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो मी वाया, अन ते सांगून सुखी करा मज स्वामी राया. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. याचक सर्व गेल्यावरी, आधीचे होते सगळे याचक होते, महाराज हे पाहिजे, महाराज ते पाहिजे. सुभेदार होते किल्ल्याचे, त्या काळातले महामंत्री. आजच्या काळातले मंत्री कसे आहेत, आपण जातो ना ह्यांच्याकडनं आमचं पूर्ण होईल, आणि प्रत्येकानं जे पाहिजे होतं ना प्रपंचाकरता ते सगळं मागून घेतलं. नाथ महाराज विचार करतायत, या प्रपंचातल्या गोष्टी मागण्याकरता सद्गुरू आहेत का? ते देऊ शकणारी गोष्टच आम्हाला समजलेली नाही, आणि नाथ महाराजांना ती उमगलेली होती. कारण का? कीर्तन उत्तम ऐकलेलं होतं, तो संस्कार उत्तम घडलेला होता मनावरती. आणि नाथ महाराजांनी पायावरती डोकं ठेवून विचारलं, महाराज मी कोण, कोठील कुठे मजलागी जाणे. महाराज मी कोण आहे, कुठून आलो आहे, मला कुठं जायचं आहे, आणि काहे जगात घडले मम साच येणे. या सगळ्याचा विचार करून काय झालं महाराज, मी शिणलोय हो, आणि हा जो शीण झाला आहे ना, हा शीण घालवण्याकरता महाराज मी तुमच्या पायाशी आलो आहे. भगवंताच्याकडे का जायचं? भगवंता प्रपंचामध्ये अनेक यत्न केले, ते सगळे यत्न करून शीण झाला, आणि तो शीण घालवण्याकरता हा क्षीण झालेला देह तुझ्या पायावरती अर्पण करण्याकरता आलो आहे, हे सांगावं आणि सरेंडर व्हावं, नतमस्तक व्हावं. ते नाथ महाराज झाले. नाथांना उचलून धरलं आहे, डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला. अहो स्पर्शातनं ज्ञान मिळतं, स्पर्शातनं तो अनुभव मिळतो, ती अनुभूती मिळते. आणि नाथ महाराजांना जरा हुशारी आली. किती दिवस कष्ट झाले होते, किती दिवस चालायला लागलं होतं, किती दिवस घिरट्या घालायला लागल्या होत्या, मनाला उभारी आली. आणि नाथ महाराजांना यांनी विचारलं, पण तुला कोणी पाठवलं माझ्याकडे, तुला काय माहिती? अरे म्हणे मी इथं नोकरी करतो आहे पोटाच्या करता, आणि मी काय तुला हे देऊ शकणार आहे, मी कुठनं माहिती देणार आहे? नाही नाही म्हणे, मला गोदावरी मातेनं सांगितलं आहे. याचा अर्थ ते नक्की खोटं नसणार आहे. जनार्दन पंत महाराजांच्या मस्तकामध्ये एक चमक गेली. गोदावरी मातेचं नाव घेऊन सांगतो, याचा अर्थ काहीतरी साधना उपासना घडलेली, अंतर्मुख झाले, आणि लक्षात आलं कोण आहे, कुठला आहे, कशा करता आला आहे. आणि सांगितलं, हे बघ बाळा, इथं किल्ल्यावर तुला राहायचं असेल तर राहा, ह्या बाकीच्या गोष्टी मला आत्ता काही समजत नाहीत, त्याच्याबद्दल आपण नंतर विचार करू, पण तू आलायस ना एवढ्या लांबनं, तुला राहायचं असेल इथं तर राहा. नाथ महाराज म्हणाले, चला इथं राहायला मिळालं हे काय थोडं आहे. बघा गोंदवल्यात गेल्यावर खोली मिळेल का नाही, मिळाली खोली. हां, आता साधना घडेल का नाही याची चिंता नाही, आता जेवणाची राग. राहायला तर मिळते ना. महाराजांनी सांगितलं इथं नुसतं नाही राहायचं बरं बाळा, इथं राहायचं असेल ना तर काहीतरी काम करावं लागेल. मग काम काय करशील? तर काम अगदी साधं आणि सोपं, तुला जमेल असं सांगितलं. काय सांगितलं काम? वर्णन केलं. भाजीपाल्याचा रोज मेळ ठेवी, भाजीपाल्याचा रोज मेळ ठेवी, त्यात पैची चूक कधी न व्हावी, त्यात पैची चूक कधी न व्हावी. रोज मेळ ठे भाजीपाल्याचा रोज मेळ ठे, अमावस्येचा अमावस्येचा दिवस हिशेबाचा, अमावस्येचा दिवस हिशेबाचा, उतारा तो लावणे अमासाचा, उतारा तो लावणे अमासाचा. काय सांगितलं काम? भाजीपाल्याचा रोज मेळ ठेवी. या किल्ल्यावरती इतकी लोक आहेत, सगळ्यांच्या ह्याची व्यवस्था आम्हाला करावी लागते, ह्याच्यासाठी रोज भाजीपाला असतो. त्या भाजीपाल्याचा रोज मेळ म्हणजे हिशेब तू ठेवायला सुरुवात करायचीस. आणि ह्या सगळ्या हिशोबामध्ये एका पैचीही चूक होता कामा नये. आणि हा सगळा दर महिन्याचा हिशोब आम्हाला कधी दाखवायचा? अमावस्येचा दिवस हिशेबाचा, उतारा तो दावणे अमासाचा. झाले नाथांचे या ठिकाणी सगळी सेवावृत्ती होतीच मुळामध्ये, आणि ती सेवा सुरू झाली. नाथ महाराज रोज पंचपंच उषक्काली उठावं. सद्गुरूंच्या आधी आपण उठलं पाहिजे, सद्गुरूंचं दर्शन त्या पंचपंच उषक्कालाच्या वेळेला घेतलं पाहिजे. तो अरुणोदय आणि त्या सद्गुरूंचं दर्शन एका वेळेला घडलं पाहिजे. या पद्धतीनं नाथ महाराजांची रोजची दिनचर्या आहे. पंत जेव्हा विश्रांतीला जायचे तेव्हा जाऊन झोपायचं आहे, आणि रोज पंत साधनेला उठतायत हे देखील नाथ महाराजांना समजलं, आणि त्यावेळेला आपणही उठून बसावं, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करावी.
त्यांच्यासारखी साधना उपासना ध्यान लावता येतं का विचार करावा. आणि हे सगळं करत असताना दिलेलं मुख्य काम जे होतं ना हिशेबाचं, ते काम रोजच्या रोज चालू आहे. आणि रोज हिशोब लिहितायत, रोज हिशोब लिहितायत. आम्हाला पूर्वी आमची आजी म्हणायची, रोज पैसे मोजले ना की कमी होतात. का कमी होतात? आपल्याच हातनं कुठेतरी नाणं पडतं दिवाणाखाली, कपाटाखाली, आणि ते नाणं कमी झालेलं असतं. नाथ रोज हिशोब मांडतायत, रोज हिशोब मांडावा लागतो बरं का. काय केलं आज दिवसभरात, काय मिळवलं, किती निंदा केली, किती नालस्ती केली, किती नाम घेतलं. निंदा नालस्ती हे सगळं डेबिटमध्ये आणि नाम घेतलेलं सगळं क्रेडिटमध्ये. तो रोज हिशोब नाथ मांडतायत आणि तो हिशोब मांडून रोजच्या रोज करतायत पूर्ण सगळ्या गोष्टी. आणि आता उद्या अमावस्या आहे, महाराजांना आपल्याला उतारा दाखवायचा आहे. आणि तो उतारा दाखवण्याकरता पुन्हा एकदा महिनाभराच्या सगळ्या हिशोबावरती नजर फिरवावी म्हणून नाथ महाराज त्या ठिकाणी ती वही घेऊन बसले. एके दिनी झाले अघटित, चूक लागली हिशेबात, तरी हुडकण्या नाथ चित्त, गुंतून गेले रात्रभरी. रात्रभर नाथ महाराज एका पैची चूक शोधतायत का, एका पैची चूक लागली होती हिशेबात. हो, एवढे फ्रॉड होतात, एवढे घोटाळे होतात. त्या युगामध्ये बुवा तुम्ही कीर्तन सांगता एका पैच्या चुकी करता. प्रत्येक पैचा हिशोब द्यावा लागणार आहे हे जेव्हा माणसाला कळेल ना, तेव्हा माणूस दुर्वर्तनापासून परावृत्त होईल. की आमच्या प्रपंचामध्ये ज्या लाटा उसळतात ना, त्या लाटा आमच्या कर्माच्या आहेत. आम्ही केलेलं कर्मच आम्हाला फेडायला येतं. कर्म ऐसो की जियो, कर्म इतकं सुंदर करा ना की त्याची भीती नाही राहिली पाहिजे आयुष्यात कधी. त्या कर्माच्या बलावरती, सद्गुरूंच्या कृपेवरती मी तरुण जाणारे हा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आणि ती हिशेबातली चूक शोधण्याकरता नाथ महाराज रात्रभर जागेत. आणि किती वेळ झाला नाथांच्याही लक्षात नाही. वेळ पुढं चाललाय, रात्र संपत आली, सरत आली, तो ब्राह्म मुहूर्त सुरू झाला. पंत उठले आणि पंत उठून पंचपंच उषक काली मुखमार्जन करून आले. आणि आता ध्यानाला बसण्याकरता गडावरती एक नजर मात्र फिरवली आणि नाथांच्या खोलीतला दिवा सुरू दिसला. म्हणून पंत आपल्या खोलीत जायच्यापेक्षा नाथांच्या खोलीकडे आले. तो दिवा सुरू दिसावा लागतो तेव्हा सद्गुरू आपल्याकडे येतात. सद्गुरू आपल्याकडे आले ना की आपलं काम निम्म संपलं. की आता आपल्याला ते सांगतील त्याप्रमाणे फक्त चालायचं आहे. नाथ महाराजांच्या दिशेनं पंत महाराज निघालेले आहेत. खोलीपाशी येऊन पाहतायत, दार असं किलकिलं उघडं आहे. चोरून काहीच नव्हतं ना, त्यामुळे दाराला कडी लावायची सोयच नव्हती, कारणच नव्हतं. चोरण्यासारखं काही नव्हतं, चोरून मारून काही नव्हतं. नाथ महाराज जे करत होते ना, सद्गुरूंच्या साक्षीनं सगळं करत होते. तो हिशोब करतायत पुन्हा 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 पुन्हा. आणि ती चूक कुठं झाली होती, तो हातचा घेताना चूक झाली होती, ती चूक लक्षात आली. आणि ती चूक उमगली मात्र. आणि नाथांनी जागेवरती उडी मारली आणि टाळी वाजवली. आणि जशी उडी मारली टाळी वाजवली तसं दार वाजलं मात्र. पंत खोलीमध्ये आले आणि त्यांनी पाहिलं, विचारलं की नाथा काय करतोयस रे रात्रभर, झोपला नाहीस? नाथांनी सांगायला सुरुवात केली, महाराज अहो तुम्हाला हा हिशोबाचा उतारा दाखवायचा ना, म्हणून एकदा तपासायला म्हणून रात्री घेतला झोपण्यापूर्वी, पण त्यात एका पैची चूक लागली होती. ती पैची चूक हुडकत होतो. मग झालं काय, सापडली ती चूक. सापडली ना चूक बाळा. मग आता कसं वाटतं रे? महाराज काय सांगू तुम्हाला, खूप आनंद झाला आहे. आणि मग त्या ठिकाणी कवींनी वर्णन केलं, गुरुकंठ भरोनी आला, गुरुकंठ भरोनी आला, पाहून नाथ तोषाला ते धवा, पाहून नाथ तोषाला ते धवा. हा व्यर्थ आनंदाची सगळा शोधून काढ घन निळा, मग मात्र सदा तू डुलसी, सदा तू डुलसी, आनंद कठीण भवतरसी ते धवा. गुरुकंठ भरोनी आला, गुरुकंठ भरोनी आला, पाहून नाथ तोषाला ते धवा, ते धवा. म्हणतात ऐक रे बाळा, म्हणतात ऐक रे बाळा, हा व्यर्थ आनंदाची सगळा, हा व्यर्थ आनंदाची सगळा शोधून काढ घन निळा, मग मात्र सदा तू डुलसी, सदा तू डुलसी,
आनंद कठीण भवतरसी ते धवा गुरुकंठ भरो. महाराजांचा कंठ दाटून आला, नाथा अरे ह्या एका पैच्या चुकीकरता रात्र जागवलीस, पण जन्मजन्मांतरीची ती चूक शोधण्याकरता थोडासा वेळ दे, थोडासा अवधी दे. आणि तो घननिळा तो परमात्मा जर शोधून काढला ना, हुडकून काढला ना, तर त्या आनंदात तुझ्यासारखा तूच डुलशील असं सांगितलं मात्र नाथांना. आणि नाथांनी पुन्हा चटकन पाय धरले, महाराज तीच चूक शोधण्याकरता तुमच्याकडे आलोय. महाराजांकडे का जायचं? यासाठी जायचं, शोधून काढ घननिळा, मग मात्र सदा तू डुलसी, आनंद कठीण भवतरसी. हा कठीण वाटणारा भवसागर सहज पार करू शकणारे ते नावाडी आहेत ना, त्यांच्याशी आम्ही आलोय. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे, कोळ्यानं जाळं टाकलं, त्या जाळ्यामध्ये अनेक मासे गवसतात, पण ज्याला सुटका करून घ्यायची ना, तो त्या कोळ्याच्या पायाशी जातो, त्याला शरण जावं लागतं. सद्गुरूंना शरण गेले आणि नाथांना सांगितलं, नाथा आजपासून साधनेला उपासनेला सुरुवात करायची. आम्ही सांगतो तसं. येत्या गुरुवारी तुम्हाला आम्ही दत्तात्रयांच्या दर्शनाला घेऊन जाऊ, पण सांगतोय ती उपासना करायला सुरुवात करायची. नाथांनी उपासनेला सुरुवात केली आणि होता होता एक दिवस नाथ महाराजांना सांगितलं, उद्याच्या गुरुवारी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत, शक्यतो सकाळचं काही खाऊ नका, उपास धरा आणि त्या उपासनेचं फळ काय असतं ना ते पहा. आणि म्हणून सांगितलं मात्र, पण म्हणे आम्ही घोड्यावरनं जाणार, तुम्हाला मागणं यावं लागणार. म्हणे येऊ आम्ही. आणि म्हणून सकाळी उठलेत मात्र पंतांच्या पत्नीनं नाथांना हाक मारली, लहान लेकरू ते, पण अरे काहीतरी खाऊन घे, सकाळी उठलायस केव्हाचा, काहीतरी कारण सांगितलं आणि ती खाणं पिणं सगळ्या गोष्टी टाळल्या मात्र. ह्या म्हणायला लागलाच त्यांच्या नादाला. म्हणे माऊली त्याच्यासाठी तर इथं आलो ना. आणि झालं दुपारची ती वेळ झाली मात्र पंतांनी सगळं कचेरीतलं काम बाजूला ठेवलं, आपला घोडा काढला. नाथ महाराजांचं लक्ष होतं, महाराज कुठे जात आहेत. त्या ठिकाणी वाटेला डोळे लावून बसलेले होते. पटकन निघालेत नाथ मागोमाग. पंत घोड्यावरती रपेट करतायत आणि नाथ मागे मागे पळतायत, घोड्याच्या वेगानं धावतायत. धावत गाठावं लागतं सद्गुरुचरणांना, पण कुठेही त्याच्यामध्ये विरह होऊ दिला नाही. ती व्याकुळता मनामध्ये होती, त्या व्याकुळतेनं तो विरह होऊ दिला नाही. नाथ महाराजांचे पंत घोड्यावरती पुढे पुढे पळतायत आणि त्या दौलताबाद किल्ल्याच्या जवळचं शूलभंजन नावाचं तीर्थ, आणि त्या शूलभंजन तीर्थाच्या ठिकाणी तो घोडा थांबला. मात्र पंत घोड्यावरनं खाली उतरले आणि पंतांनी औदुंबराच्या झाडाखाली ध्यान लावलं. आणि जसं ध्यान लावलं ना, तसं त्या ठिकाणी ते दत्तात्रय महाराज प्रकट झाले मलंगाच्या वेशात. ती भिक्षा मागून आणलेली होती, 4 कुत्री भुंकत होती, हातामध्ये चिमटा होता, अलख निरंजन म्हणून आज तो प्रकाश देण्याकरता दत्तगुरू स्वतः आलेले होते. आणि तो आवाज ऐकला मात्र ध्यानात असलेल्या पंतांनी डोळे उघडले आणि डोळे उघडून साष्टांग दंडवत घातला. आता गुरु नमस्कार करतात म्हटल्यावर आपण केला पाहिजे म्हणून नाथांनी केला, पण या लुंगीवाल्याला का नमस्कार करतायत? दत्तप्रभूंचं दर्शन घडवतं म्हटले, हे कोण आले मध्येच वेगळे? मनामधला विकल्प गेलेला नव्हता. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. ही आपोआप मिळणारी गोष्ट मनामधल्या विकल्पामुळे दूर जाते. नाथ महाराजांनी पाहिलं मात्र दत्तप्रभूंच्या त्या आवेशामध्ये, आविर्भावामध्ये, आणि दत्तप्रभूंनी मनोमन ओळखलं. विचारतात पंताला, अजून तयारी दिसत नाही आहे? नाही म्हणे, होईल तयार, हळूहळू होईल. हे नाथ महाराजांबद्दल त्यांचे गुरु बोलत आहेत. गुरूंना असा आत्मविश्वास शिष्याबद्दल वाटत असतो की हा माझा पराभव करील. आणि म्हणून सांगितलं मात्र, नाथा ज्याच्यासाठी आलो ना ते हेच, नमस्कार केलात ना, आता बसा जरा तिथं, आम्ही बोलतो बरं. आणि म्हणून आणलेली ती भाकरी कुस्कराला सुरुवात केली. त्या भाकरीमध्ये ते दूध पाणी सगळं एकत्र केलं आणि ते प्रसाद आधी दत्तात्रयांनी भक्षण केला, राहिलेला प्रसाद पंतांना दिला. आणि मग दोघांना आठवलं की अरे तो तसाच राहिला, म्हणून पंतांना बोलवलं आणि त्यांना द्या ना प्रसाद, आणि देऊयात. बोलवलं म्हणे आता काही राहिलं नाही याच्यात, म्हणे पातेलं विसळ आणि पाणी पी. सांगतायत ना गुरु चरणी ठेविता भाव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. तुका म्हणे गुरुवचनी देव भेटे जनिवनी. सांगितलंय ना गुरूंनी. विसळलं ते पात्र विसळलं आणि जसं तीर्थ घेतलं ना, त्या तीर्थानं प्रभाव पडला. साक्षात दत्तप्रभूंच्या हातातली ती भिक्षा सद्गुरूंच्या कृपेनं स्वतः करता मिळाली आणि लख्खन प्रकाश पडला आणि दर्शन घडलं नाथांना. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काशाय वस्त्रम कोदंड धारणम, कमंडलुम पद्मकरेण शंखम, चक्रम गदा भूषित भूषणाढ्यन, श्रीपाद राजन शरणम प्रबंध.
आजही ते शूलभंजन तीर्थ आपल्या सगळ्यांना पाहण्याकरता आहे. दुपारी दत्तात्रेयांची आरती होते, अनेक भटकलेली श्वानं त्या ठिकाणी एकत्र येतात. काय असतं लक्षात घ्या, भटकलं ना, देवानं 2 हात दिलेत, त्या 2 हाताचा उपयोग भजनाकरता केला नाही की पायात रूपांतरण होतं. आणि असं जे भटकलं ना, ते भटकलेलं त्या ठिकाणी दर्शनाला येतं. सगळं विस्तारानं सांगण्यापुरता वेळ माझ्याकडे नाही. आजही त्या ठिकाणी दर्शन घडतं. नाथांना जसं घडलं तसं तुम्हा आम्हाला घडावं असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर काय केलं पाहिजे? ते करण्याकरता मठातली ही उपासना आहे, मठातली ही साधना आहे. या साधनेमध्ये, या उपासनेमध्ये महाराज आमचा जीव गुंतावा, बाकीच्या ठिकाणी गुंतलेलो आम्हाला सगळं अलूप करावं, ही विनंती महाराजांकडे करायची. आजची निर्जला आहे ती सफला होण्याकरता, 6 महिन्यांनी सफला, ती सफला होण्याकरता महाराज या चातुर्मासात आमच्याकडून उपासना घडवून घ्या. आणि उपासनेचा मुख्य आश्रयो उपासने वीण निराश्रयो, म्हणून ती उपासना महाराज आमच्याकडून करून घ्या. हेच तुकोबार आहे. पूर्वपद्यामध्ये तुम्हा आम्हाला सांगताना म्हणाले, तुका म्हणे गुरुवचनी, तुका म्हणे गुरुवचनी, तुका म्हणे गुरुवचनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे, देव भेटे, देव भेटे, देव भेटे, देव भेटे, देव भेटे, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव, आपे आप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखगला, होईल तेथे जन. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुम्हा पुढदिया, नम्रत्व येणे असे, इच्छा होतसे मानसी धरितसे, हा दे. झालेली कीर्तन सेवा वेळा वाकुडाची गायीनं परी तुझाची म्हणवीन. मला कल्पना आहेत माझ्या मर्यादा, पण ह्या सगळ्या गोष्टीला हे लोक अतिशय उत्तम तोलून धरतात. आपण प्रेमानं ऐकता. म्हणून आजच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराजांच्या समोर वेडी वाकडी सेवा केली, ती आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलीत. आणि अशीच सेवा महाराजांनी आजपर्यंत सांभाळला, अखेरपर्यंत सांभाळावा एवढीच त्यांना विनंती करतो आणि सेवेला विराम देतो. झाले कीर्तन शेवट गोड करा, कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, घोष पातका होय होळी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा.